नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर, ENT सर्जन. प्रत्यक्षात बाहेरून आवाज न ऐकू येता आपल्याला कानामध्ये एक प्रकारचा सतत आवाज ऐकणं, ह्याला आपण कान वाजणे असं म्हणतो किंवा ह्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये टिनिटस असं सुद्धा म्हणतात. या आजाराने बरेच लोक त्रस्त असतात. हा आजार असा आहे की बाहेरून आपल्याला काही कळत नाही, परंतु हा आवाज ज्याला येतो का त्यालाच ते कळतं. आलं लक्षात? तर आपण याची कारणं काय ती आपण पटकन बघून घेऊ. पण कसं असतं की जनरली 90% तरी लोकांमध्ये ह्याची कारणं अशी असतात की हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉसेस. ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. काय असतं की आपल्या कानामध्ये, आपल्या अंतर्करणामध्ये ऐकायच्या म्हणजे ऐकू येण्यासाठी 3 प्रकारच्या पेशी असतात. लो फ्रिक्वेन्सी, मिड फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी अशा 3 पेशी असतात. बाहेरून जसा आवाज येतो, बाहेरून आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो त्या फ्रिक्वेन्सीच्या या पेशी हलतात आणि तो हललं तरच आपल्याला वर ऐकू येतं. ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी, जर समजा हे लो फ्रिक्वेन्सी आहे, हे मिड फ्रिक्वेन्सी आणि हे हाय फ्रिक्वेन्सी आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की हाय फ्रिक्वेन्सीच्या ज्या सेल्स असतात त्या वीक होतात आणि मग का त्या वीक झाल्यामुळे का त्या प्रत्यक्ष अशा हलत बसतात. ॲक्च्युअली त्या पेशी बाहेरून जर आवाज आला तरच हलल्या पाहिजेत, परंतु त्या पेशी वीक झाल्या कारणाने का त्या आपणच हलत बसतात. त्यामुळे आपल्याला तो आवाज कंटिन्युअस आपल्याला तो इथे कानामध्ये येतो. का तर हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस हा ॲक्च्युली खूप लोकांना असतो आणि तो आपल्याला जाणवत नाही, कारण आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी नित्याची ही असते, दिनचर्या असते, त्यात त्या आपल्याला अजिबात उपयोगाच्या नसतात. आलं लक्षात? तर ते का होतं ते बघा. आता बघा ह्याच्यामध्ये काय होतं की जर समजा आपण एखादा पियानो वाजवतो आहे, पियानो वाजवताना पियानोचं समजा एक बटन जर खाली गेलं आणि जर ते वर आलंच नाही तर आता काय होणार? तो आवाज कंटिन्युअस चालू होईल. ॲट द सेम टाईम बाकीची बटणं जी असतात पियानोची कधी चांगली असतात, त्यात तुम्ही गाणं म्हणू शकता, पण त्यावेळेस एका बाजूला तो आवाज जो असतो का आता बटन आतमध्ये गेलेला तो ॲक्च्युली आवाज कंटिन्युअस चालू राहील. आलं लक्षात? तर त्या पद्धतीचं काहीतरी ते कानामध्ये होतं. का होतं ते बघा. एक तर वय वाढल्यामुळे आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस होतात. त्याच्यानंतर आपण जिथे काम करतो तर तिथे जर समजा नॉइझी ॲटमॉस्फिअर असेल, वर्कशॉप किंवा काही खूप आवाजाच्या ठिकाणी काम, त्यामुळे सुद्धा असं होतं. इंजिनिअरिंग वर्कशॉप वगैरे वगैरे. एक्सेस यूज ऑफ मोबाईल, खूप वेळ आज आपण मोबाईल वापरला तरीसुद्धा असं होऊ शकतं. जर आपण कुठे गेलो इव्हेंटला, DJ साऊंड्स आहेत ते जर आपण ऐकले जोरजोरात तरीसुद्धा असं होऊ शकतं. की स्पेशली की जिम्नॅशियममध्ये लोक जोरजोरात मोठमोठ्याने आवाज लावून व्यायाम करतात. आजकाल म्हणजे ती फॅशन आहे अशी, जोरात आवाज लावला की त्यांना जरा थोडा उत्साह येतो, परंतु त्याने आपल्या कानावर मात्र परिणाम होतो आणि बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे टिनिटस हा प्रकार व्हायला लागला आहे. फटाके, खूप फटाके वाजले तर तिथे सुद्धा असं होतात, स्पेशली DJ. आय एम टेलिंग यू. नंतर ह्याचं दुसरं कारण असं आहे की ब्लड वेसल्स. आपल्या मानेमध्ये ज्या काय ब्लड वेसल असतात त्या ब्लड वेसल कानाच्या अगदी बाजूला असतात. त्या जर समजा आपल्या मानेवर ताण आला आणि जर समजा आपल्या मानेच्या मसल जर टाईट झाल्या तर त्यामुळे हे ज्या ब्लड वेसल्स असतात ते ॲक्च्युली कानाच्या अगदी लगत असल्यामुळे कानाच्या हाडाला त्या लागतात आणि त्यामुळे सुद्धा आवाज येतो. मी तुम्हाला एक डायग्रॅम दाखवतो, ते बघा. आता हा कान आहे, हा कानाचा पडदा आहे, हा मधला कान आहे आणि हा आतला कान आहे. ही नस इकडे असते ऐकायची. आलं लक्षात? आता हे बघा, ही जी रक्तवाहिनी आहे ही रक्तवाहिनी वेन आहे. आपल्या मेंदू हा आहे, तर मेंदूमधली एक अशुद्ध रक्त घेऊन ती इकडे येते आणि ती इकडनं इकडे येते अशी, आणि ती अगदी कानाच्या खालच्या बाजूने ती अशी खालून ती मानेमध्ये प्रवेश करते आणि नंतर मग ती खाली हृदयात प्रवेश करते. आता बघा ही रक्तवाहिनी आणि हाड त्याच्यामध्ये बघा एकदम लहानशी गॅप आहे बघा, का तुम्हाला दिसत असेल बघा याच्यामध्ये डायग्रॅममध्ये अगदी लहानशी गॅप आहे. तर काय होतं, बऱ्याच वेळा ही रक्तवाहिनी जर ह्याला टच झाली तर हे आणि हे बघा, हे नस हे आहे ना इकडे, हा ऐकायचं हे ॲपॅरेटस, त्यामुळे इकडनं पटकन तो आवाज आपल्याला ऐकायला येतो, हा हाडाच्या व्हायब्रेशनचं. तर तो आवाज आपल्याला ब्लड फ्लोचा आवाज आपल्याला ऐकायला येतो, समथिंग लाईक दिस, असा त्याप्रमाणे ऐकायला येतं. आलं लक्षात? त्यामुळे ते पण अतिशय महत्त्वाचं होतं. मग कानामध्ये वॅक्स, कानात कधी कधी वॅक्स भरतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला ऐकू कमी येतं थोडंसं, आणि मग असा घुमल्यासारखा आवाज होतो आपल्याला, रातकिड्यांसारखा.
जर समजा सर्दी असेल का सर्दीमुळे पडदा जनरली आत ओढला जातो त्यामुळे सुद्धा ऐकू येतं. हे जे जॉईंट असतं त्याला आपण TMJ म्हणतो, टेम्पोरो मॅन्डिबुलर जॉईंट, म्हणजे जबड्याचं हाड, खालच्या जो हा जबडा असतो त्याचा सांधा हा इथे अगदी कानाच्या अगदी लगत असतो. तर त्यामध्ये जर समजा कुठे काही आपले इश्यू असेल तरीसुद्धा आपल्याला कानामध्ये आवाज ऐकू येतो. मानेवर ताण पडल्यामुळे, ब्लड प्रेशर वाढलं, स्ट्रेस, त्यामुळे सुद्धा आपल्याला कानामध्ये आवाज ऐकू येतो. आता त्याच्यामध्ये काय होतं का की जेव्हा आपल्याला हा आवाज ऐकू येतो तेव्हा तो आवाज जनरली हाय फ्रिक्वेन्सीचा असतो, रातकिड्यांसारखा. एक्झॅक्टली रातकिडे म्हणा तुम्ही तर रातकिड्यांसारखा असतो. किंवा हमिंग म्हणजे जर समजा एखादा फटाका फुटला, आता तुम्हाला माहिती आहे ना, फटाका फुटल्यानंतर असा घुमकन आवाज येतो ना, तो आवाज येतो शिटी वाजल्यासारखा. किंवा तर का मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्या ब्लड फ्लो असा, किंवा रोरिंग साऊंड त्याला म्हणतात. त्यामुळे ती माणसं बेजार होतात, चिडचिड चालू होते, झोप लागत नाही. आणि मुख्य म्हणजे त्या नसा ज्या असतात त्या नसा संवेदनशील होतात आणि त्यामुळे आपल्याला मोठे आवाज सहन होत नाही, हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जरीसुद्धा कोणाला आवाज चालू नसतील, परंतु जर समजा मोठे आवाज जर त्यांना सहन होत नसतील, दॅट मीन्स कानामध्ये काहीतरी इश्यू आहे. त्यामुळे त्यांनी लगेच जाऊन कानाच्या डॉक्टरला दाखवून एकदम मोकळं करायचं. इट इज कॉल्ड ॲज अ इनटॉलरन्स टू लाऊड साऊंड्स. आता हे आपण ट्रीट कसं करतं ते बघा. पहिली गोष्ट म्हणजे कान तपासले जातात. आपण कानाची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की कानामध्ये वॅक्स आहे, कोल्ड आहे. जर समजा वॅक्स असलं, कोल्ड असलं का तर आपण ते काढून टाकतो आणि बरं होतं लगेच. का वॅक्स काढला की तो आवाज निघून जातो. का पडदा आतमध्ये ओढला गेला असला, जर आपण असं करून जर समजा तो पडदा जर वर आणण्याचा प्रयत्न केला, किंवा आमच्याकडे एक प्रकारचा पंप असतो, तो जर आम्ही नाकातनं मारून हातीकडनं पडदा जर थोडासा वर आणतो, त्यामुळे तो आवाज लगेच निघून जातो. आता जर समजा असं काय नसलं, कोल्ड नाही आहे, वॅक्स नाही, तर आम्ही त्यांना कानाचा एक प्रकारचा तपास केला जातो, त्याला आपण ऑडिओग्रॅम म्हणतो. तर त्या ऑडिओग्रॅममध्ये आम्हाला नक्की कळतं की आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी खराब झाली आणि काय. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा एकाच कानात बहिरेपणा असेल आणि त्या कानातनं जर आवाज चालू असेल, तर मात्र ही जी नस तुम्हाला मी मगाशी दाखवलं की ही जी नस आहे इथे बघा, ही विच इज कॉल्ड एज अ ऑडिटरी नर्व. का तर त्या नसवरती हे बघा ही जी नस आहे ना, तर त्या नसवरती जनरली एक प्रकारचं गाठ येते, लहानशी गाठ येते, विच वी कॉल इट एज अ बिनाईन ट्यूमर. बिनाईन म्हणजे हार्मलेस म्हणजे त्याच्यापासून आपल्याला धोका नाही. ट्यूमर म्हणजे एखादी लहानशी गाठ. मोहरीचा अगदी अर्धा दाणा तेवढी एक गाठ येते. आजकाल त्या गाठी खूप कॉमन झाल्या आहेत. का पूर्वीच्या काळात आम्ही फक्त वयाच्या 60 नंतर त्या गाठी बघायचो, परंतु हल्ली इवन आपल्या यंगेजमध्ये सुद्धा आम्ही त्या गाठी बघतो. आता हे सगळं केल्यानंतर जर सगळं चांगलं आहे, फक्त हाय फ्रिक्वेन्सीला त्यांना हिअरिंग लॉस आहे, तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही औषधं चालू करतो. ॲक्च्युली जर तुम्ही काय गुगलवर गेलात तर गुगलवरती तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की टिनिटस हॅज नो क्युअर. म्हणजे आणि प्लस तुम्हाला खूप डॉक्टरसुद्धा कोणी सांगतात की बाबा ह्याला काय हे नाही आहे, उपाय नाही आहे का तुम्ही आयुष्यभर आता हे जगा आवाज घेऊन, असं नाही आहे. ह्याला आम्ही जिंको बिलोबा किंवा कॅरोवरीन नावाची काही औषधं आहेत, तर ती आम्ही वापरतो आणि बऱ्याच लोकांना ते आवाज कमी होतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर आवाज ते कमी होण्यासाठी मास्किंग डिव्हाइस म्हणून असतं. मास्किंग डिव्हाइस म्हणजे काय, जर समजा एखादा आवाज कानात चालू आहे आणि तो आपल्याला त्रास देतो आहे, तर आपण त्याच कानाला एक प्रकारचं एक मशीन असतं ते लावतो आणि मग त्यातनं एक प्रकारचा मंजूळ तालमय असा आवाज येतो. जर समजा तुम्हाला काही म्युझिक आवडतं, आता ते म्युझिक आहे त्याच्यामध्ये ऐकायला येतं, त्यामुळे आपला ब्रेन काय होतं, ब्रेन ते आवाज जो असतो आपला जो चालू असतो ना आतमध्ये, तो विसरतो आणि नंतर जो तालमय आवाज जो असतो की म्युझिकचा, त्यात तो ब्रेन मग्न होतो. म्हणजे इट इज कॉल्ड एज अ डायव्हर्जन ऑफ माइंड. जर समजा तुम्हाला त्या कानाने आपलं ऐकू कमी येत असेल, तर मात्र त्या कानाला एक प्रकारचं मशीन लावलं की समजा बाहेरचे आवाज जर ऐकायला आले तर तुमचा जो आवाज चालू आहे कानातला तो सुद्धा कमी होतो. एक प्रकारची थेरपी पण करतात, त्याला आपण काउन्सिलिंग आणि साऊंड मास्किंग, त्याला आपण टिनिटस रिट्रेनिंग थेरपी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय असतं की ते म्हणजे आपण तो टिनिटस असतो तो ॲक्च्युली मास्क केला जातो. मास्क म्हणजे दबवला जातो, बाहेरचे आवाज देऊन आपण तो टिनिटस तो दबवला जातो. त्याच्यामध्ये एक काम करायचं की आपण मोठ्या आवाजापासून नेहमी दूर राहायचं. कोणताही मोठा आवाज, म्युझिक म्हणा किंवा कुठेही लग्न कार्य समारंभ कोणते असेल, तिथे DJ असेल, ढोल ताशे असेल तर तिथे अजिबात
की फिरकूसुद्धा नका ज्यांना आवाज चालू आहे त्यांना. नंतर स्ट्रेस असेल आता तो नक्कीच कमी करा. अल्कोहॉल, टोबॅको जर तुम्ही घेत असाल तर मात्र डेफिनेटली ते टाळा. बेस्ट ह्याला माहिती आहे काय ट्रीटमेंट काय, टू इग्नोर अ साऊंड, म्हणजे त्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. मला ॲक्च्युली तुम्हाला सांगणं अतिशय सोपं आहे, परंतु का ते आचरणात आणणं तितकंच कठीण असतं. परंतु ॲज फार ॲज पॉसिबल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. काहीतरी टी व्ही बघा, काहीतरी बघा, वाचा, की म्युझिक ऐका, काही, पण ते आवाज तुम्हाला डेफिनेटली विसरतात. काही प्रकारचे व्यायाम आम्ही सांगतो, रेकमेंड करतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मानेला जर समजा ताण असला तरीसुद्धा ते आवाज चालू होतं, तर मान अशी खालीवर करणं, अशी साईडला करणं, साईड टिल्टिंग करणं वगैरे मानेचे एक प्रकारचे प्रकार आहेत. एक माझा व्हिडिओ आहे सर्वायकल स्पॉन्डिलोसिसवरती, त्यात मी सगळे हे सांगितले मानेचे व्यायाम. तर मानेचे व्यायाम हे जे असतात ते करणं महत्त्वाचे. किंवा आपले डोळे समोर एका ऑब्जेक्टवरती अगदी स्थिर ठेवा आणि फक्त डोकं टिल्ट करा असं तिकडे बघत एक 15-20 वेळा. त्याच्यानंतर तिकडेच बघत डोकं असं साईडला टिल्ट करा. पहिलं फिरवा आणि मग टिल्ट करा. ते पण तुम्ही करू शकता. नंतर हा जो आपली ही जी कवटी आहे का, त्या कवटीचा बेस इकडे आहे बघा, मागच्या बाजूला हा इथे का तुम्हाला जाणवतं. ही जी कवटी अशी आहे ना, त्याच्या मागे इथे बेस आहे आणि मग तिकडनं आपली मान चालू होते. तर तिकडे जरा थोडा मसाज केला जातो असा. नंतर हा जो एरिया मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना का ती मोठी वेन येते ती हायकंड त्या कानाच्या खालून, तर इकडे पण कधी कधी दाबलं आपण का तरी पण आपल्याला का थोडा रिलीफ मिळतो. किंवा इथे पण दाबलं तर रिलीफ मिळतो असे का मागच्या बाजूला. ह्याला आपण म्हणतो नेक रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस. आता याच्यानंतर टेम्परमेंटेबल जॉईंट, हे जे जॉईंट आहेत मग तिकडे जरा थोडंसं असं मसाज, त्यामुळे ते जॉईंट प्रॉब्लेम असतात ते पण जरा दूर होतात. आणि ही जी मसल असते ही, ह्याला आपण म्हणतो का मसल ऑफ मॅस्टिकेशन, आपण चावण्याची चरवण करण्याच्या मसल्स, त्या पण जरा थोड्या मसल करा. आता एक प्रकारचं आपण म्हणजे याला हे म्हणतात आपलं ऑक्सिपिटल टॅपिंग नावाचा एक प्रकार असतो. या बोनला ऑक्सिपिटल बोन म्हणतात. ते टॅप करणं म्हणजे आपण दोन्ही आपले हे जे हात आहेत ते हात असे ह्याच्यावर ठेवणं, ह्याच्यावरती कानावरती, आणि आपली ही जी 2 बोटं आहेत, हे बोट आणि हे बोट ह्याच्यावर घेणं आणि त्याचं मागे असं टॅप करणं हाडाला, कळलं, असं 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 असं. आता बघा मी असं करतोय, हे बोट त्याच्यावर घेतलं आहे आणि असं कानावर ते हात ठेवून या कानाच्या मागच्या बाजूला हे जे हाड आहे ना त्याच्यावरती हळूहळू टॅपिंग करायचं. 1 2 3 4 असं. कान पूर्ण झाकले गेले पाहिजेत, असं पामने असे. त्याला म्हणतो आपण ऑक्सिपिटल टॅपिंग. असे एक 20-30 वेळा आपण केलं हळूहळू, त्यामुळे आपल्याला स्कलचं व्हायब्रेशन्स होतं आणि मग त्या व्हायब्रेशनमुळे आपल्याला तो आवाज मास्किंग होतो. दॅट इज नॉट अ परमनंट सोल्युशन, परंतु काही प्रमाणात डेफिनेटली आपल्याला त्रास असो का तो कमी होतो. आता बऱ्याच लोकांना भांडल्यासारखे आवाज येतात. काय काय लोक भांडत आहेत, काय काय असं कोणतरी ओरडत आहेत. ते सगळं सायकोलॉजिकल, ते ॲक्च्युली कानामुळे नसतं. आलं लक्षात? आता बरेच लोक विचारतात की बाबा असा आवाज आहे का, आता आमचं लाईफ आम्ही का नॉर्मली का जगू शकतो का? ऑफकोर्स तुम्ही तुमचं लाईफ फुल्ली नॉर्मली जगू शकता. एक अतिशय महत्त्वाचं शेवटचं की आतापर्यंत आजवर माझ्याकडे असं कोणीही आलेलं नाही आहे की डॉक्टर हा की मला 5 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, आवाज चालू आहे, अजूनही आवाज कमी झाला नाही, असं नसतं. ह्याचं कारण असं असतं, जरी आवाज चालू असला तर तरीसुद्धा हळूहळू तो आवाज आपल्या अंगवळणी पडतो आणि तो आवाज आपण विसरतो. ब्रेन तो आवाज ॲक्सेप्ट करतो. आवाज जरी चालू असला तर तो आपल्याला ऐकू येत नाही. म्हणून जर कधी कधी तो आवाज गेला तरीसुद्धा अरे आवाज कुठे गेला, आहे की नाही, असं परत लोक बघतात कानात बोटं घालून वगैरे, आवाज आहे की नाही आहे, असं काहीही करू नका. गेला तर गेला, लेट इट गो. आलं लक्षात? त्याच्यामुळे जर असा आवाज असला कानामध्ये का, आता तुम्हाला मी सांगितलेले हे करा, काळजी घ्या, मोठ्या आवाजापासून दूर राहा, कान तपासून घ्या आणि नक्कीच बरे होणार. कोणी तुम्हाला काही सांगून दे की बाबा आवाज तुमच्या आता आयुष्यभर आहे का 5वीला पुजलेला आहे, काही सांगून दे, परंतु हा आवाज जाणार म्हणजे जाणार. ऑलराईट, टेक केअर. थँक्यू. बाय.